ओके, लक्ष द्या. आपण शिकलो होतो की मीटर सेकंदचे रूपांतर किलोमीटर प्रति तासमध्ये करताना कितीने गुणावं लागते? 18/5. आणि किलोमीटर प्रति तासचे रूपांतर मीटर सेकंदमध्ये करताना 5/18. म्हणजे ठोकळचे रूपांतर बारीकमध्ये करताना 5/18 आणि बारीकचे रूपांतर ठोकळमध्ये करताना 18/5. क्लिअर आहे? ओके, तर त्याच्यावरच काही उदाहरण आहे, ते उदाहरण घेऊया आपण. ओके, लिहा. एक गाडी 15 मिनिटात 5.5 किलोमीटर जाते. एक गाडी लिहा. एक गाडी 15 मिनिटात 5.5 किलोमीटर म्हणजे 5.5 किलोमीटर जाते तर तिचा ताशी वेग किती? तिचा ताशी वेग किती? ठीक आहे, तर तिचा ताशी वेग किती? संकीर्ण प्रश्न आहे, याच्यामध्ये सर्व प्रश्न येतील. क्लिअर आहे? तर तिचा ताशी वेग किती? ओके, 15 मिनिटात किती जाते? 5.5 किलोमीटर. क्लिअर आहे? ओके, तर लक्ष द्या. 15 मिनिटात 5.5 किलोमीटर जाते, तर एका सेकंदात किती जाते? एका सेकंदात किती जाते? 1 सेकंद म्हणजे किती मिनिट होते? तर 15 मिनिट म्हणजे एवढे सेकंद होईल, म्हणजे एका सेकंदामध्ये एवढं जाईल. यस आर नो? हे समजलं का? 15 गुणिले 60 म्हणजे 15 मिनिट म्हणजे एवढे सेकंद टोटल गुणाकार केल्यावर. यस आर नो? तर एका मिनिटात एवढं, एका सेकंदात एवढे जाते. यस आर नो? यस आर नो? हे कशामध्ये आहे? किलोमीटरमध्ये. क्लिअर आहे का नाही आहे? किलोमीटरमध्ये आहे. तर किलोमीटर 5.5 किलोमीटर. ओके, 5.5 किलोमीटर. अरे हे तर डायरेक्टच आहे ना, 5.5 किलोमीटर जाते 15 मिनिटात. किती मिनिटात? 15 मिनिटात. ते डायरेक्ट, याला डायरेक्टच करू आपण. ओके, 15 मिनिटात 5.5 किलोमीटर. 5.5 किलोमीटर किती मिनिटात? 15 मिनिटात. किती मिनिटात? 15 मिनिटात. ताशी वेग काढायचा आहे ना, तर 60 मिनिटात किती किलोमीटर? डन. 60 मिनिटात किती किलोमीटर? हाच आहे ना प्रश्न. ओके, तर 5.5 गुणिला 60 भागिला 15. डन ना? 15 एक 15 चो 60. ओके, 5 चो 20ची हातचे 2, 5 चो 20 न 2 22. म्हणजे 60 मिनिटात किती जाते? 22 किलोमीटर. 22 किलोमीटर. तर 60 मिनिट म्हणजे किती तास होते? 1 तास. म्हणजे ताशी वेग किती आहे याचा? 22 किलोमीटर. यस आर नो? 22 किलोमीटर आहे का नाही आहे? समजलं का? एक गोष्ट सांगा पाहिजे मला. एक गोष्ट समजलं? चलो आगे बढ़ते हैं. आगे बढ़ते हैं क्या? ओके, या 90 मीटर लांबीची एक गाडी एक खांब 6 सेकंदात ओलांडते. एक खांब 6 सेकंदात ओलांडते. ओलांडते तर तिचा ताशी वेग किती? तर तिचा ताशी वेग किती?
ओके, या टाईपचे प्रश्न झाले आहे का आपले? झाले आहे ना? ओके. एक 90 मीटर लांबीची एक गाडी एक खांब 6 सेकंदात ओलांडते. 90 मीटर लांबीची एक गाडी एक खांब किती सेकंदात ओलांडते? 6 सेकंदात ओलांडते. तर तिचा ताशी वेग किती? क्लिअर आहे? तिचा ताशी वेग किती? गाडीची लांबी किती आहे? 90 मीटर. गाडीची लांबी किती आहे? 90 मीटर. डन ना? लक्ष द्या इकडे. गाडीची लांबी किती आहे? 90 मीटर. तर 90 मीटर लांबी असलेली गाडी हा एक खांब आहे. हा किती सेकंदात ओलांडते? 6 सेकंदात ओलांडते. खांब असाच राहते ना? यस आर नो? 6 सेकंदात ओलांडते. तर 6 सेकंदामध्ये ती गाडी स्वतःचं अंतर पार करते. यस आर नो? ते गाडी स्वतःचं अंतर पार करते. जेव्हा ते गाडी स्वतःचं अंतर पार करते म्हणजे त्या खांबाला ते ओलांडते. म्हणजेच त्या खांबाला ते का करते? ओलांडते. म्हणजे स्वतःचं अंतर पार करण्यासाठी जेवढा वेळ लागत असेल तेवढंच वेळ त्या खांबाला पार करण्यासाठी लागत आहे. यस आर नो? क्लिअर आहे काय गोष्ट? हे गोष्ट क्लिअर असायला पाहिजे. ओके. तर मग 90 मीटर किती सेकंदात ओलांडते? 6 सेकंदात ओलांडते. 90 मीटर किती सेकंदात ओलांडते? 6 सेकंद. यस आर नो? 6 सेकंदात. 6 सेकंदात. तर एका सेकंदात किती? एका सेकंदात किती जाते? दोन्ही संख्येला कोणत्या संख्येने भाग जाईल? 3 जाईल. 3 दुने 6, 3 त्रिका 9. क्लिअर आहे? 2 एक 2, 15 दुने 30 म्हणजे 15 मीटर प्रति सेकंद. 15 मीटर प्रति सेकंद. डन ना? काय प्रॉब्लेम आहे का? 15 मीटर प्रति सेकंद. हा का निघाला तिचा? हा का निघाला? वेग निघाला. यस आर नो? तर कोणता वेग निघाला? सेकंदमध्ये वेग निघाला. यस आर नो? तर आपल्याला का ताशी वेग करायचा आहे? ओके. तर बारीकचं रूपांतर ठोकळमध्ये करायचं आहे. तर कितीनं गुणा लागेल? 18/5. बारीकचं रूपांतर ठोकळमध्ये करायचं आहे तर 18/5. क्लिअर आहे का नाही आहे? 5 एक 5, 5 त्रिका 15, 18 एक 18, 18 दुने 36, 18 त्रिका 54 म्हणजे 54 किलोमीटर 54 किलोमीटर प्रति तास. प्रति तास. डन ना? क्लिअर आहे काय गोष्ट? सांगा पहिलं मला. हे गोष्ट क्लिअर आहे? हे गोष्ट क्लिअर आहे का? ओके. याला आपण डायरेक्ट हे करू शकलो असतो. लक्ष द्या थोडंसं. ओके, लक्ष द्या थोडंसं. ओके. 90 मीटर जात आहे ना? किती सेकंदात जात आहे? 6 सेकंदात. हा झाला मीटर प्रति सेकंदमध्ये. यस आर नो? ओके. तर हे काय झालं? 18/5 असंच ना? यस आर नो? ओके. तर याला आपण 6 एक 6, 6 त्रिक 18, 5 एक 5, 5 एक 5, किती राहील? 40, 5 8 40. क्लिअर आहे? 18 त्रिक 54. असं करू शकलो असतो. 54 किलोमीटर पर आवर. डन ना? काय प्रॉब्लेम आहे का? काय प्रॉब्लेम नाही आहे. ओके. आगे बढ़ते. हे शिकवलं ना तुम्हाला? मीटर प्रति सेकंदचं रूपांतर किलोमीटर प्रति तासमध्ये कसं करायचं? शिकवलो का नाही शिकवलो? चलो आगे बढ़ते हैं दूसरे क्वेश्चन की ओर. ओके. मिटो गेला? झालं का? चला समोरचा क्वेश्चन लिहा. ताशी 90 किलोमीटर वेगाने ताशी 90 किलोमीटर वेगाने ताशी 90 किलोमीटर वेगाने ताशी 90 किलोमीटर वेगाने एक गाडी एका गावाहून 180 किलोमीटर अंतरावरील 180 किलोमीटर अंतरावरील दुसऱ्या गावाला जाते. दुसऱ्या गावाला जाते व परत
येताना परत येताना 60 किलोमीटर, परत येताना 60 किलोमीटर प्रति तास, 60 परत येताना 60 किलोमीटर प्रति तास वेगाने परत येते, तर तिचा सरासरी वेग किती? 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 ओके, लक्ष द्या थोडंसं इथं आपल्याला का काढायचं आहे? सरासरी वेग. इथं का काढायचं आपल्याला? सरासरी वेग. लक्ष द्या पहिलं. सरासरी वेग बरोबर सरासरी वेग एक बरोबर 2 गुणिला जातानाचा वेग गुणिला येतानाचा वेग भागिला जाताना वेग प्लस येताना वेग. ओके, क्लिअर आहे? तर याचा इंग्लिशमध्ये कसं लिहितो याला? 2 × x × y डिवायडेड बाय x + y. असंच ना? हाच वाला ना? ओके. जातानाचा वेग किती आहे याचा? 180 किलोमीटर अंतरावरील दुसऱ्या गावाला जाते. 90 किलोमीटर आहे. क्लिअर आहे ना? किती किलोमीटर आहे? 90 किलोमीटर आहे. वेग का? वेग सरासरी वेग काढताय ना, तेव्हा आपल्याला यामधील हा किती किलोमीटर जाते, कोणत्या गावाला जात आहे, याच्याशी आपल्याला काही लेनदेन नाही आहे. कधी? सरासरी वेग काढताना जातानाचा वेग आणि येतानाचा वेग हे इम्पॉर्टंट आहे. कोणते? जातानाचा वेग आणि येतानाचा वेग. किती किलोमीटर जाते हे इम्पॉर्टंट नाही आहे. याच्यामध्ये किती किलोमीटर जाते, तो गाव किती दूर आहे हे इम्पॉर्टंट नाही आहे. सरासरी वेग काढताना आपल्याला का पाहिजे? जातानाचा वेग आणि येतानाचा वेग. क्लिअर आहे? ओके. तर जातानाचा वेग किती होता? 90 किलोमीटर प्रति तास. येतानाचा वेग किती होता? 60 किलोमीटर प्रति तास. आणि गुणिला जाणं आणि येणं म्हणजे 2. ओके, भागिला दोघांची बेरीज म्हणजे जातानाचा वेग आणि येतानाचा वेग 90 + 60. क्लिअर आहे? ओके. तर हे किती झाले? 90 + 60 150. क्लिअर आहे काय गोष्ट? यस आर नो? यस आर नो? सरासरी वेग करताना फक्त आपल्याला का पाहिजे? वेग. आपल्याला का पाहिजे? वेग. का पाहिजे? वेग. ते किती किलोमीटर जाते ते इम्पॉर्टंट नाही आहे. फक्त सरासरी वेग काढताना जातानाचा वेग आणि येतानाचा वेग. क्लिअर आहे? 2 × x × y डिवायडेड बाय x + y. डन? ओके. तर मला सांगा, तर 150 आहे तर हा 0 ना हा 0 मी कापू शकतो. क्लिअर आहे? हा 0 कापून टाकतो. ओके. 15 × 1 15, 15 × 4 60. क्लिअर आहे? ओके. 9 × 4 36 × 2 72. तर मग किती निघाला? 72 किलोमीटर पर आवर प्रति तास. यस आर नो? तर सरासरी वेग किती निघाला? 72 किलोमीटर प्रति तास. 72 किलोमीटर प्रति तास. सरासरी वेग काढताना ते किती किलोमीटर जाते याच्याशी काही लेनदेन नाही आहे. फक्त जातानाचा वेग किती होता आणि येतानाचा वेग किती होता हेच इम्पॉर्टंट आहे. डन? ओके, चला हे लिहा. झालं येऊन? आगे बढ़ते हैं. ओके, आगे बढ़ते हैं.
झालं का? चला समोरचा क्वेश्चन लिहा. समोरचा क्वेश्चन लिहा. एक गाडी 110 मीटर लांबीची ट्रेन 110 मीटर लांबीची ट्रेन एका 110 मीटर लिहिले 110 मीटर लांबीची ट्रेन ताशी ट्रेन म्हणजे रेल्वे गाडी ताशी 132 किलोमीटर प्रति तास वेगाने प्रति तास वेगाने धावते प्रति तास वेगाने धावते. तर 165 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडून जाण्यासाठी त्या ट्रेनला किती वेळ लागेल? त्या ट्रेनला किती वेळ लागेल? ओलांडून जाण्यासाठी त्या ट्रेनला किती वेळ लागेल? ओके. आपल्याला का काढायचं आहे? का काढायचं आपल्याला? वेळ काढायचा आहे. ओके. वेळ बरोबर लक्ष द्या. आता आपल्याला का काढायचं आहे? वेळ काढायचा आहे. वेळ बरोबर अंतर भागिला वेग. क्लिअर आहे? अंतर भागिला वेग. आता तुम्ही मला सांगा की 2 ट्रेन आहे ना. एका ट्रेनची लांबी किती आहे? 110 मीटर. दुसऱ्या ट्रेनची लांबी किती आहे? 165 मीटर. ओके. हे 165 मीटरवाली ट्रेन आहे, हे 110 मीटरवाली ट्रेन आहे. जेव्हा हे 2 ट्रेन दिशा कोणती आहे? एकच ट्रेन आहे. प्लॅटफॉर्म आहे 165 मीटरचा. प्लॅटफॉर्म किती आहे? 165. हा प्लॅटफॉर्म वे. येस आर नो? हे ट्रेन वे आहे का वे? ट्रेन वे. तर हे ट्रेन या प्लॅटफॉर्मला ओलांडून जेव्हा जाते तेव्हा स्वतःचं अंतर आणि या प्लॅटफॉर्मचं अंतर पार करते. येस आर नो? स्वतःचं अंतर आणि प्लॅटफॉर्मचं अंतर पार करते, म्हणजे स्वतःची लांबी आणि प्लॅटफॉर्मची लांबी पार करते. तर आपल्यासाठी अंतर का झाला? रेल्वेची लांबी प्लस प्लॅटफॉर्मची लांबी. हे आमच्यासाठी काय झालं? अंतर. हे काय झालं आमच्यासाठी? अंतर समजलं? पहिला अंतर समजलं का? अंतर कोणतं झालं? रेल्वेची लांबी आणि प्लॅटफॉर्मची लांबी. हे आपल्यासाठी काय झालं? अंतर. डन. कोणाला काय प्रॉब्लेम आहे का? कोणाला काय प्रॉब्लेम असायला नाही पाहिजे. ओके. तर अंतर किती झालं? रेल्वेची लांबी आणि प्लॅटफॉर्मची लांबी. क्लिअर आहे? काय गोष्ट सांगा पहिलं मला. तर रेल्वेची लांबी प्लस प्लॅटफॉर्मची लांबी. हे आपल्यासाठी काय झालं? हा आपल्यासाठी काय झालं? अंतर. आणि जेव्हा ओके. तर गाडीचा वेग किती आहे? गाडीचा वेग किती आहे? गाडीचा वेग किती आहे? 132. गाडीचा वेग किती आहे? 132. तर वेग किती आहे? 132 किलोमीटर. 132 किलोमीटर प्रति तास. काय प्रॉब्लेम आहे का याच्यामध्ये? नाही का? तर रेल्वेची गाडी माहिती आहे आपल्याला? यस आर नो? यस आर नो? तर हे काय आहे आपल्यासाठी? अंतर आहे. हे काय आपल्यासाठी?
वेग आहे. तर अंतर भागीला वेग बरोबर अंतर भागीला वेग बरोबर वेळ. यस ऑर नो. तर हे काय आहे आपल्यासाठी माहीत झालं का. हे काय आहे प्रतिभाजी आपल्यासाठी. रेल्वेची लांबी आणि प्लॅटफॉर्मची लांबी. अंतर आहे कोणासाठी आपल्यासाठी. कारण की या प्लॅटफॉर्मला ओलांडण्यासाठी या ट्रेनला स्वतःचं अंतरही पार करावं लागते. हे प्लॅटफॉर्म इथे थांबून आहे आणि हे ट्रेन इकडे येत आहे. या ट्रेन हे प्लॅटफॉर्मला अशी ओलांडून जात आहे. म्हणजे या प्लॅटफॉर्मची लांबी आणि या ट्रेनची लांबी ओलांडत आहे. तर अंतर काय झालं आपल्यासाठी. रेल्वेची लांबी आणि प्लॅटफॉर्मची लांबी प्लस होईल की नाही होईल. यस. तर मग मला सांगा रेल्वेची लांबी कोणती आहे. रेल्वेची लांबी कोणती आहे. रेल्वेची लांबी 110 मीटर. यस आर नो. 110 मीटर. आणि प्लॅटफॉर्मची लांबी 165 मीटर. क्लिअर आहे का नाही आहे. 165 मीटर भागीला 132 किलोमीटर प्रति तास. यस आर नो. 132 किलोमीटर प्रति तास. किलोमीटर प्रति तास. क्लिअर आहे का नाही ही गोष्ट. प्रति तास. आता मला सांगा इकडे लक्ष द्या. 110 आणि 165 किती झाले. 275. हे कशामध्ये आहे. किलोमीटरमध्ये आहे. यस आर नो. आणि वेग कशामध्ये आहे. किलोमीटर प्रति तासमध्ये आहे. आणि यस आर नो. तेच तर कशामध्ये आहे. मीटरमध्ये आहे. कशामध्ये मीटरमध्ये आहे. आणि वेग कशामध्ये आहे. किलोमीटर प्रति तासमध्ये. तर आपल्याला याला चेंजेस करायचं आहे. कशामध्ये चेंजेस करायचं आहे. मीटर प्रति सेकंदमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर लक्ष द्या. 275 भागेला 132 म्हणजे ठोकरचं रूपांतर बारीकमध्ये करायचं आहे. तर 5/18. क्लिअर आहे का नाही आहे. यस आर नो. ओके. तर आपल्याला रेसिप्रोकल होईल हा. ओके. 275 गुणिला 18 भागेला 132 गुणिला 5. क्लिअर आहे का नाही आहे. ओके. तर 5चा भाग देऊ आपण याला. ओके. 5 25 राहिले किती 2. 5 25 खतम आहे. यस आर नो. ओके. 2 न 3 5 6 म्हणजे याचं कितीनं जाईल. कितीनं जाते 6 जाते दोघांना. यस आर नो. ओके. साइन 3 18 6 1 6 साइन 2 12 साइन 2 12. क्लिअर आहे काय गोष्ट. यस आर नो. 11 2 22 11 2 22 11 5 55. क्लिअर आहे का नाही आहे. ओके. 3 5 15 3 5 15 भागीला किती 2. ओके. 7.5 म्हणजे तास लागतील का लागतील. का लागते. तास लागते का सेकंद लागते. सेकंद लागते. 7.5 सेकंद लागेल. 7.5 सेकंद लागेल. क्लिअर आहे काय गोष्ट. डन. ओके. एक्झाममध्ये कसं सोडवायचं आहे माहिती आहे तुम्हाला. लक्ष द्या. एक्झाममध्ये कसं सोडवायचं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे. ट्रेनची वेळ काढायचं आहे. वेळ बरोबर अंतर भागीला वेग. तर डायरेक्ट आपण असं करू. 110 प्लस 165 असं मी एक सांगतो तुम्हाला. बघा लक्ष द्या. 110 प्लस 165 असं करता येईल. भागीला किती आहे 132. क्लिअर आहे. यस आर नो. तर हे काय 275 गुणिला 18 भागेला 132 गुणिला 5 एवढंच करायचं आहे आपल्याला. यस आर नो. यस. तर 5 1 5 5 5 25 5 5 25. क्लिअर आहे. साइन 3 18 साइन 2 12 साइन 2 12. क्लिअर आहे. 11 2 22 11 5 55 5 3 15 15 भागेला 2 म्हणजे काय 7.5 म्हणजे 7.5 सेकंद. क्लिअर आहे काय गोष्ट सांगा. हे गोष्ट क्लिअर आहे का. एक्झाममध्ये आपल्याला बहुत कमी लिहायचं आहे. एवढं लिहायचं नाही आहे. समजलं का. समजलं रे विनोद. डन. आगे बढ़ते हैं. ओके. आगे बढ़ते क्या. एक्झाममध्ये जेवढं कमी लिहिणं होईल तेवढं चांगलं आहे. ओके. अल्फा
हो गया क्या? ली, नाही झालं तर ली. ओके, आगे बढ़ते हैं. हाँ, चलो आगे बढ़ते. हे शिकवलं ना मी तुम्हाला? हे शिकवलं का नाही शिकवलं? शिकवलं ना. आता नाही रे, याच्या आधी शिकवलं. कोण डीम आहे? प्रवीण डीम आहे का? कसं येणार आहे? लिहा, ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणारी, ताशी 60 किलोमीटर, 60 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी. हॅलो, ठीक आहे, मी कॉल करतो तुम्हाला 2 मिनिटात. ठीक आहे. हां, ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी, ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी. लिहिले का एवढं? ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी 30 सेकंदात 30 सेकंदात एका खांबाला ओलांडते. खांबाला ओलांडते. तर आगगाडीची लांबी किती? आगगाडीची लांबी किती? ओके. एका खांबाला ओलांडते. खांबाला ओलांडते म्हणजे स्वतःचं अंतर पार करते. स्वतःचं अंतर पार करते म्हणजे स्वतःची लांबी पार करते. यस आर नो? ओके. तर एका खांबाला किती सेकंदात ओलांडते? 30 सेकंदात ओलांडते. किती सेकंदात ओलांडते? 30 सेकंदात ओलांडते. ओके. यस आर नो? ओके. एका खांबाला 30 सेकंदात ओलांडते. तर लक्ष द्या. आपल्याला काय काढायचं आहे? लांबी. लांबी म्हणजे अंतर काढायचं आहे. लांबी म्हणजे अंतर काढायचं आहे. यस आर नो? अंतर काढण्यासाठी काय फॉर्म्युला? वेळ गुणिला वेग. क्लिअर आहे काय गोष्ट? हे गोष्ट क्लिअर आहे का? लांबी म्हणजे अंतर काढण्यासाठी काय पाहिजे आपल्याला? वेळ गुणिला वेग. ओके. तर मला सांगा वेळ किती लागत आहे? 30 सेकंद. यस आर नो? यस आर नो? आणि वेग किती आहे गाडीचा? 60 किलोमीटर प्रति तास. यस आर नो? 60 किलोमीटर प्रति तास. गाडीचा वेग आहे. यस आर नो? आणि वेळ किती लागत आहे? 30 सेकंद. आता मला तुम्ही सांगा, हे 30 सेकंद आणि हे तास सेम आहे का? तर याला सेम करावं लागेल. यस आर नो? तर 60 किलोमीटर प्रति तासाला 60 किलोमीटर प्रति तासला मीटर प्रति सेकंदमध्ये करावं लागेल. यस. 30 सेकंद गुणिला 60 गुणिला ठोकळचं रूपांतर कशा बारीकमध्ये करायचं आहे ना? 5/18. क्लिअर आहे का नाही आहे? यस आर नो? ओके. तर कसं करायचं याला आता?
6 भाग देऊ. ओके, तर 6 एक 6, 6 एक 6, 6 त्रिक 18, 6 त्रिक 18, 3 एक 3, 3 एक 3, 3 दाई 30. क्लिअर आहे? यस आर नो? तर 10 गुणिले 10 100, 100 गुणिले 5 500. तर गाडीची किती लांबी आहे? 500 मीटर. गाडीची किती लांबी आहे? 500 मीटर. समजलं काही गोष्ट? पहिलं सांगा मला. समजलं? हां, ठीक आहे. झालं का? चलो आगे बढ़ते हैं. आगे बढ़ते क्या? समजत आहे का? चलो काय समजलं का तन्वी? नाही समजलं, मला माहित आहे. हो का? लिहा. आता या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सोडवा. हां, लिहा. 400 मीटर लांबीची आगगाडी आगगाडी 400 मीटर लांबीची आगगाडी, तिचा ताशी वेग 72 किलोमीटर असेल. तर एका विजेचा खांब ओलांडण्यासाठी ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल? किती वेळ लागेल? ओके ओके. तर लक्ष द्या. एक आगगाडी आहे जिची लांबी किती आहे? 400 मीटर. एक आगगाडी आहे जिची लांबी किती आहे? 400 मीटर. तर 400 मीटर लांबीची आगगाडीचा ताशी वेग किती आहे? 72 किलोमीटर. ताशी वेग म्हणजे 72 किलोमीटर प्रति तास. क्लिअर आहे? ओके. तर एक विजेचा खांब ओलांडण्यासाठी त्याला किती वेळ लागेल? तर हा विजेचा खांब आहे. लक्ष द्या. आता हा विजेचा खांब आहे. यस आर नो? हा काय आहे? विजेचा खांब आहे. याच्यावर का लागते? वीज. का लागते? वीज लागते. विजेचा खांब ओलांडताना गाडी स्वतःचं अंतर पार करते का? ओके. गाडी स्वतःचं अंतर जेवढ्या वेळेत पार करेल तेवढाच वेळ विजेचा खांब ओलांडण्यासाठी लागेल. यस आर नो? बस झालं. झालं ना? ओके. सांगा कितीला वेळ लागेल मग? का 20 सेकंद का मिनिट का तास? हां, का लागते? मिनिट. इकडे या तुम्ही दोघे जण इकडे. हां, ये तू ये इकडे. ओके. लक्ष द्या. 400 मीटर लांबीची आगगाडी आहे. 72 किलोमीटर. वेळ काढायचा आहे ना? तर वेळ काढायचं तर काय सूत्र आहे? अंतर भागिला वेग. क्लिअर आहे? तर आपल्यासाठी अंतर का झालं? गाडीची लांबी किती आहे? 400 मीटर. गाडीची लांबी किती आहे? 400 मीटर. लक्ष द्या इथं थोडंसं. 400 मीटर. क्लिअर आहे? आपल्यासाठी अंतर काय झालं? गाडीची लांबी किती आहे? 400 मीटर. गाडीची लांबी किती आहे? 400 मीटर भागिला. आता वेग किती आहे? 72 किलोमीटर प्रति तास. यस आर नो? 72 किलोमीटर प्रति तास. किलोमीटर प्रति तास. क्लिअर आहे का नाही आहे? प्रति तास.
ओके, तर आपल्याला सांगा की हा अंतर कशामध्ये आहे, मीटरमध्ये आहे आणि वेग कशामध्ये आहे, 72 किलोमीटर प्रति तासमध्ये आहे. तर याला मीटर प्रति सेकंदमध्ये करावं लागते. यस, मीटर प्रति सेकंदमध्ये करायचं आहे. तर कसं 400 भागेला 72 गुणिला 5/18. यस आर नो. तर याला आपण असं करू शकतो 400 गुणिला 18 भागेला 72 गुणिला 5 असं करू शकतो. यस आर नो. यस आर नो. ओके, तर मग 18 एक 18, 18 चो 72. क्लिअर आहे. ओके, तर 4 एक 4, 4 एक 4, हे तर 100 राहिले. 5 एक 5, 5 20 100, 5 20 100, तर मग 20 येत आहे. यस आर नो. हे का होतं पहिलं सांगा. अंतर, अंतर होतं. हे का होतं वेग. तर का निघाल वेळ. तर हे का निघली वेळ. तर एक खांब ओलांडण्यासाठी तास लागेल का, मिनिट लागेल का, सेकंद लागेल ना. तर मग हे का हो सेकंद. 20 सेकंद, 20 सेकंद. क्लिअर आहे का नाही आहे. 20 मिनिट नाही, 20 सेकंद. डन. डन ना. ओके, तर एक्झाममध्ये हे लिहायचं आहे का हे स्किप करायचं आहे, डायरेक्ट हे लिहायचं आहे. ओके, हे एवढा. डन ना. हे स्किप करून टाकायचं आहे. डन ना. चलो आगे बढ़ते हैं, आगे बढ़ते हैं. लिहा. ओके. ओके, तर आजच्या दिवस आपण इथंच थांबूया. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर करा आणि कमेंट करा. आणि काही अडचण असेल तर मला कॉल करा. थँक्यू.